प्रीतम आणि नरेंद्र सलामीची जोडी आहे. प्रीतम स्ट्राइक एंड वरती, सूरज गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा आलाय. पहिला चेंडू प्रीतम सामना करणार आहे. 4 षटकांचा सामना, अशा वेळी जास्तीत जास्त धावा करणं गरजेचे आहेत. आपण कालचा दिवस पाहिला तर नक्कीच आकाश केदारींनी कालचा दिवस गाजवला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी फुलर लेनचा चेंडू आणि विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती नक्कीच खातं उघडायचं असतं फलंदाजाला, तो चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. अद्याप मित्र म्हणेन पूर्ण इरादे स्पष्ट करतोय पहिल्या चेंडूवरती. यावेळी सुरेख चेंडू, बॅटची एज या दरम्यान चांगला फील्ड झालाय, गल्लीमध्ये ढकललाय चेंडू. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेनं खातं उघडलंय प्रीतम आणि नक्कीच नरेंद्र आता स्ट्राइक एंड वरती आलाय. पूर्णपणे दारोबदार या संघाची. मित्र म्हणेन एक संघ असतं, एक जसं घर असतं त्याचा एक महत्वाचा वासा असतो, तसा या संघाचा हा वासा असणार आहे. नरेंद्र त्याच्यावरती पूर्ण भार असणार आहे. जर हा मोडला तर नक्कीच घर कोसळण्याला टाइम लागणार नाहीये. नक्कीच या वाशाला मोडीत काढणं गरजेचं असणार आहे. दोन्ही संघ आपल्यासाठी तितके जवळचे असतात. यावेळी सुरेख फटका म्हटला होता, हा वासा वादळाला सुद्धा घाबरणार नाहीये. चेंडू पहिलाच भिडकावला सीमारेषे पलीकडे. 6 धावेने स्वतःचं खाता उघडत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात, 7 धावा. नरेंद्र यावेळी मात्र आपले इरादे स्पष्ट करतो. या फलंदाजाला थांबवणं गरजेचं आहे. जसं कालचा दिवस आकाश केदारीने अगदी तुफान आणला होता, तसाच हा फलंदाज आहे. जर याला शांत केला नाही तर नक्कीच वादळ आणायला नक्कीच हा कमी पडणार नाहीये. चेंडू पोरवायचा आहे मैदानात, वेळ दौडवू नका. चला चेंडू मिळालाय. यावेळी सुरेख मित्र म्हणेन पहिला चेंडू. अशा वेळी प्रत्येक फलंदाज जास्तीत जास्त मित्र म्हणेन सावध पवित्रा घेतात. पहिल्या चेंडूवर परीक्षण करतात गोलंदाजाचं. मात्र हा घातक फलंदाज आहे ज्याने पहिल्या चेंडूवरती आपलं परीक्षण गोलंदाजाला करण्यास लावलंय. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका, सीमारेषेपलीकडे 7 धावेंवरती पोहोचवलाय संघ. यावेळी तेवढाच ताकदीचा चेंडू, मात्र स्टेअर केलाय चेंडू सीमारेषे पलीकडे. एक षटकाराच्या नंतर आला हा चौकार, देऊन जातोय 4 धावा आणि धावफलकावरती 11 धावेंवरती पोहोचलाय नारपोली संघ. महत्वाची म्हणजे गोष्ट आहे की बिनबाद आहेत. यावेळी जोपर्यंत नरेंद्रची बॅट तळपते ना तोपर्यंत धावा येणार, त्याला थांबवणं गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आहे, मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं नक्कीच हा त्याचा स्वभाव असणार आहे नरेंद्रचा. आणि आपण त्याची फलंदाजी नेहमी पाहत असतो, प्रत्येक वेळी त्याची बॅट. यावेळी नक्कीच पंचांकडे अशोभूत नजरेने पाहत राहिला. स्क्वेअर चेंडूची मागणी होती, परंतु तटस्थ पंच राहुल कोंडिलकर ज्यांच्याकडे बराच अनुभव आहे. जरी जांभिवली संघ हरला असला तरी त्या दिवशी नक्कीच राहुल कोंडिलकरने तो दिवस गाजवला. तेच आज पंचांच्या भूमिकेत स्वतः आयोजक आहेत. यावेळी पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा टप्पा थोडा मागे होता. अशा वेळी लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू घरंगळत, जिथे एकेरी धाव होती 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक वाढतंय. 13 धावा धावफलकावरती. पहिलं षटक समाप्तीचा इशारा. नक्कीच आमचे अतिथी मान्यवर आहेत सुरेश बडे आणि धनाजी टकले. मी यांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती यायचंय, आपला सहर्ष स्वागत असेल. तेरा धावा धावफलकावरती लगावल्यात. पहिली गोलंदाजी सूरज, पहिल्या चेंडूवरती अगदी त्यांनी सुरेख चेंडू टाकला. अशा वेळी असं वाटलं की निर्धाव चेंडू टाकल्यानंतर हावी होणार फलंदाजांवरती, परंतु जसा नरेंद्र स्ट्राइक एंड वरती आला तसा त्याने नक्कीच एक चौकार, एक षटकार लगावला आणि त्यानंतर 2 धावा आल्या. 13 धावा धावफलकावरती लगावल्यात. वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज नरेंद्र आणि नक्कीच प्रीतम त्याला साजेशी साथ देणं गरजेचं आहे. एकेरी धावेंवरती नक्कीच प्रीतमला माहिती आहे की नरेंद्र जर खेळतोय तर अशा वेळी एकेरी दुहेरी
देऊन जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. अशा वेळी एकेरी दुहेरीनं त्याला साथ देण्याचं काम नक्कीच प्रीतमच्या मार्फत होत आहे. अनिरुद्ध सोनवणे नवीन गोलंदाज आहे. नक्कीच या रासायनिक हंगामातील एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची नावलौकिक आहे. तोच गोलंदाज अनिरुद्ध सोनवणे आता दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच त्याला चेंडू सोपवलाय. प्रीतम स्ट्राईक एंड वरती असणार आहे. नक्कीच सुरेख चेंडू फिरकी आणि गती या दोन्ही गोष्टी त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पहा सुरेख एक वेगळी शैली आहे या गोलंदाजाची आणि ती शैली नक्कीच परीक्षण करायला लावते फलंदाजाला आणि अशा वेळी मोठे फटके थोडे कमी येत आहेत. आता प्रीतम पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचा खेळ प्रीतमकडून झालाय. जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं आहे नरेंद्रकडं. यावेळी पंच नक्कीच दोन्ही हात उंचावून सांगतात चेंडू स्वर. यावेळी थोडीशी लाईन अँड लेंथ बिघडलेली दिसली या चेंडूवरती. धावा येतात 14 धावा धावपलकावरती लागल्यात. या स्क्वेअरच्या मदतीने यावेळी स्टेअर करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंचा तटस्थ आहेत. कोणताच इशारा देत नाहीये. नक्कीच थर्ड अंपायर नाहीये. रिप्लाय नाहीये आपल्याकडे. पंचांचा जो काही निर्णय असेल तो नक्कीच मान्य करायला लागणार आहे. पंचांचा इशारा हा अंतिम असेल. तटस्थ पंच वासुदेव कोंडिलकर. नक्कीच मी तत्पूर्वी रमेश काळूराम कोंडिलकर यांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती यायचंय. अनिरुद्ध सुरेख गोलंदाजी करतोय. पूर्णपणे हवी झालाय. यावेळी एष्ट्या तिन्ही एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला हादरा नक्कीच प्रीतम बाद होतोय. वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती पूर्णपणे हवी झाला हा गोलंदाज. नक्कीच 5 चेंडूंवरती फक्त एकच धाव करून बाद झालाय हा फलंदाज प्रीतम. नरेंद्र अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. मित्र म्हणेन अजून महत्वाचा मोहरा तो पूर्णपणे सेफ आहे. परंतु जर एक बाजू कमकुवत झाली ना की आपोआप दुसरी बाजू सुद्धा कमकुवत व्हायला लागते. अशा वेळी एक तडा घालवली आहे की एक प्रीतम बाद केलाय. अनिरुद्ध मी म्हटलं होतं एक चांगला गोलंदाज आहे. याच्यावरती नक्कीच सावध खेळ करणं गरजेचं होतं. मोठा फटकाचा मोह मात्र प्रीतमला आवरला नाही आणि एष्ट्या नक्कीच उद्ध्वस्त झाल्या या फलंदाजाच्या. प्रीतम 1 या धावसंख्येवरती बाद झालाय. नरेंद्र अजूनही तंबू मित्र म्हणे क्रीज वरती उभा आहे 12 या धावसंख्येवरती. नवीन येणार फलंदाज आहे कल्पेश मस्कार. यावेळी फुलटॉस चेंडू कन्वर्ट केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये 1 बाउन्स चेंडू अडवलाय. या दरम्यान एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीनं बऱ्याच उशिरानंतर एक धाव आली आहे. 15 धावेंवरती पोहोचलाय नारपोली संघ. आपण पाहतो कालच्या दिवसापर्यंत वडगाव संघ जेव्हा खेळत होता तर नक्कीच प्रत्येक इनिंग मध्ये 60च्या वरती सरासरी होती त्यांची. म्हणजे 4 ओव्हरमध्ये 4 षटकांमध्ये 60 धावा होता. यावेळी पायचीत पकडण्याचा प्रयत्न पंच कोणताच इशारा देत नाहीये. तर म्हणेन सुस्थितीत असणारे अजूनही सुटकेचा श्वास सोडलाय नारपोली संघानं. कारण पंचांचं जर बोट उंचावलं असतं तर नक्कीच नारपोली संघ मात्र अडचणीत आला असता. आता पूर्णपणे निर्धार झालाय हा गोलंदाज. नक्कीच अगदी अचूक गोलंदाजी त्याच्या मार्फत होते. नरेंद्र स्ट्राईक एंड वरती आहे. हा चेंडू तळपती तलवार फिरवली आहे. सीमा रेषे पलीकडे शेवटचा चेंडू होता फुलटॉस आणि त्याच्यावरती घणाघाती प्रहार देऊन 6 धावा देऊन गेलाय. या 6 धाव्यांच्या मदतीनं धावपलकावरती वाढ होते. 21 धावा 21 धाव्यांवरती पोहोचलाय नारपोली संघ. जोपर्यंत नरेंद्र मैदानात उभा आहे तोपर्यंत धावा येणार, धावा थांबणार नाही आहेत. प्रीतम बाद झाल्यानंतर असं वाटलं थोडंसं दडपण असणार परंतु दडपण पूर्णपणे मित्र म्हणेन गोलंदाजांवरती टाकण्याचं काम करतोय हा फलंदाज नरेंद्र. 2 षटकार याच्या फलंदाजीतून आले. 1 चौकार आला. 1 दुहेरी धाव आल्यात. वैयक्तिक मित्र म्हणेन 1 षटक आणि 18 धावींवरती खेळतोय. नक्कीच 18 धाव्यांवरती खेळतोय. सांघिक
21 धाव्यांवरती पोहोचलाय संघ. नवीन गोलंदाज असणार आहे नितेश. नितेश नवीन गोलंदाज आहे. आपण पाहतोय खाने आंबिवली संघ नेहमीच गोलंदाजी त्यांची खूप तिखट असते आणि पूर्णपणे गोलंदाजीच्या जीवावरती आज संघ जास्तीत जास्त मित्रमंडळ मैदानात खेळ करत असतो. चला जास्त वेळ दौडवू नका. मी विनंती असेल खाने आंबिवली संघाला की जास्तीत जास्त फास्ट खेळा, कारण आजच्या दिवशी जास्तीचे सामने खेळवायचे आहेत. नितेश गोलंदाजी मार्कवर फुलटॉस चेंडू होता, स्टेअर करण्याचा प्रयत्न. यावेळी नक्कीच पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू स्क्वेअर आहे. 1+1 असे या 2 धावा येतात. 0 या मित्रमंडळांना चेंडूवरती 2 धावा आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती लागावल्या. नक्कीच गती आहे या गोलंदाजाला, मात्र अचूक टप्पा टाकणं सुद्धा गरजेचं आहे. नितेश यावेळी मोठा मासा गळाला लागणार का? सुरेख झेल टिपलाय आणि महत्वाचा मोरा वासामोडीत काढलाय. नरेंद्र बाद झालाय. अगदी मित्र म्हणेन आता खाने आंबिवलीच्या खेमे आहेत. मित्र म्हणेन सुटकेचा श्वास सोडला असणार आहे, कारण माहिती आहे सगळे खुश झालेत. महत्वाचा जो मोरा होता तोच बाद झालाय. नरेंद्र वैयक्तिक 7 चेंडू आणि 18 धाव्यांवरती बाद. कल्पेश अजून असणार आहे. कल्पेश नवीन येणारा फलंदाज आहे. दिनेश पाटील पहा नक्कीच पहिला गोलंदाज होता सूरज. त्याने 13 धाव्या दिल्या, परंतु एक पण गडी नाही. अनिरुद्ध आला, त्याने नक्कीच प्रीतमला बाद केलं. 1 विकेट मिळवले 8 धाव्यांवरती. 8 धावा देऊन यावेळी बा सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका फुलटॉस चेंडूवरती. नक्कीच लॉंग ऑन रिझन मध्ये हा शॉट 6 धावा देऊन गेला. या 6 धाव्यांच्या मदतीनं 29 धावा धावफलकावरती. नक्कीच जरी प्रीतम बाद झाला असला, जरी नरेंद्र बाद झाला असला, तरी मात्र कल्पेशने आशा सोडलेली नाहीये. आपल्या फलंदाजीतून धावा नक्कीच आणण्याचा प्रयत्न करतो. यावेळी खोलवर चेंडू नक्कीच खुलून काढलाय. मिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू लॉंग ऑन पर्यंत नक्कीच अडवण्यात आलाय. या दरम्यान एकच धाव मिळतीये. या एका धावेच्या मदतीनं 30 धावसंख्येवरती पोहोचलाय नारपोली संघ. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार, तर जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न खाने आंबिवली करते. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा असतो. यावेळी खडेकडे स्ट्रोक लगावला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी दर्जेदार फटका. सीमारेषे पलीकडे षटकार देऊन गेल्या 6 धावा आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं 36 धावा धावफलकावरती लगावल्यात. पहा एक षटकार आला खराब चेंडूवरती आणि त्यानंतर एक चांगला चेंडू त्याला सन्मानित केलं. नक्कीच त्याच्यावरती एकेरी धाव घेतली. त्यानंतर आलेला फलंदाज दिनेश पाटील पहिल्या चेंडूवरती अगदी दर्जेदार फटकेबाजी दर्शवतोय आणि षटकार लगावलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी सुरेख हा षटकार मित्र म्हणेन पुस्तकी फटका पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा खणून काढण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतेही चूक करत नाही. अजून एक गडी जो षटकार लगावला. दिनेश पाटील मात्र बाद होतोय. तिसरा गडी बाद नारपोली संघाचा. धावफलकावरती धावा 36 असताना नक्कीच आमचे जे डीजेचे ऑपरेटर आहेत नवनाथ कोंडिलकर जरा शांत बसलेत, कारण आता गाणी नाही लावत आहेत, त्यामुळे त्यांना आराम आहे. आपले शांत बसलेत. रात्री डान्स करत होते असं ऐकण्यात आलं. यावेळी काय सुरेख गोलंदाजी. पहा या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे. जसं षटकारांचा मार खातोय ना, तरी सुद्धा गोलंदाजीवरती कुठलंच दडपण घेत नाहीये. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवली आणि बाद झालाय नवीन येणारा फलंदाज. कल्पेश बाद झालाय, ज्यानं नक्कीच एक षटकार लगावला होता. तो कल्पेश मात्र तंबूत परतलाय. जयेंद्र नवीन येणारा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आणि कल्पेश बाद झाल्यानंतर फलंदाज नितेश. नक्कीच नक्कीच रवी पाटील खरोशी गावचे
अतिथी त्यांना विनंती असणार आहे आपण यायचंय. आपलं सुद्धा स्वागत असणाऱ्या अतिथी मंचावरती आपण यायचंय. ठीकच 15 धावा आल्या या तिसऱ्या षटकामध्ये, परंतु 3 गडी बाद केले आणि ठीकच एक स्क्वेअर चेंडू त्यामध्ये होता. 2 षटकारांचा मार खावा लागला. नितेश नवीन येणार गोलंदाज हेमंत, नक्कीच हेमंतकडे चौथे षटक जे स्लॉग ओव्हर आहे ते नक्कीच हेमंतच्या ताब्यात दिले. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल जितेंद्र, स्ट्राईक एंड वरती जयेंद्र आणि नितेश ही जोडी आहे. यावेळी फुलटॉस चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडॉनच्या रिझन मधून नक्कीच लॉंग ऑन रिझन मध्ये पा सुरेख फेकी. अगदी मित्र म्हणेन याला म्हणतात क्रिकेट. आणि पाहिलं की रनआउटचा नक्कीच चान्स होऊ शकतो अशा वेळी. स्ट्राईक एंड कडे थ्रो केला आणि नक्कीच तेवढं चांगलं कलेक्शन आहे. फेकी तेवढी चांगली, कलेक्शनही तेवढं चांगलं झालं. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. यावेळी सुरेख फटका मिडल रिझनच्या डोक्यावरून जातोय चेंडू. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार आणि या 4 धाव्यांच्या मदतीनं धावफलकावरती धावा झाल्यात 41 धावा. नितेश एक चौकार लगावला. जयेंद्र सिंगल धावसंख्येवरती खेळतोय. नितेश मित्र म्हणेन या पूर्ण दोन्ही खेळाडूंवरती दारोदार असणारे शेवटच्या या षटकाची जास्तीत जास्त धावा. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, शेवटचं अंतिम षटक आहे. अशा वेळी जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. यावेळी पा सुरेख चेंडू फिरकी गोलंदाज आहे. दुसऱ्या धावेचं आमंत्रण, धोका होऊ शकतो, परंतु 2 धावा सहज पूर्ण केल्यात. फेकी सुमार होती आणि कलेक्शन तेवढं खराब झालंय. 3 धावा मिळाल्या. चौथ्या धावेचं नक्कीच डायरेक्ट हिट केलाय, पंचांनी बोट उंच केलाय. चौथ्या धावेचा मोह, नक्कीच 3 धावा पूर्ण केल्या. चौथ्या धावाचा मोह मात्र आवरता आला नाहीये आणि फलंदाज बाद झालाय जयेंद्र. अजून एक अद्रा नारपोली संघाला. नक्कीच चला नवीन फलंदाज जायचंय. नक्कीच 3 धावा आल्या होत्या. अशा वेळी चेंडू हातात होता. चौथ्या धावेची गरज नव्हती. थोडीशी घाई किंवा मोह म्हटलं गेलं तरी चालेल आणि नक्कीच तो मोह आवरता आला नाही आणि फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच धावचीत बाद झालाय. जयेंद्र तंबूत परततोय. नवीन येणारा फलंदाज असणार आहे रोहन मस्कर. नक्कीच स्ट्राईक एंड वरती एक नितेश स्ट्राईक एंड वरती असणार आहे. यावेळी खडेकडे स्ट्रोक लॉंग ऑफ रिझन मध्ये हवेमध्ये चेंडू सीमारेषे पार गेला. अगदी सुरेख फटका. मित्र म्हणेन असं वाटलं होतं की हा झेल होणार, परंतु नक्कीच उंची जास्त होती, लांबी पण तेवढी कापण्यात आली. सीमारेषे पलीकडे षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं 6 धावा धावसंख्येवरती वाढतायत. धावफलकावरती धावा झाल्यात 50 धावा. आजच्या दिवसाचा नक्कीच सांघिक अर्धशतक झालाय. 50 धावा. चल चेंडू पुरवायचे आहेत मैदानात. चला जास्त वेळ दौडवू नका. चेंडू पुरवा मैदानात. हा षटकार आला. 50 धावा धावफलकावरती लगावल्यात. मित्र म्हणेन नितेश चांगला खेळ करतो. एक चौकार मारला, त्यानंतर एक षटकार आला या फलंदाजाच्या नक्कीच बॅट मधून. 50 धावा धावफलकावरती लगावल्यात. हेमंत थोडासा मागडा ठरतोय कारण एक चौकार आला, त्यानंतर 3 धावा आल्या आणि आता 6 धाव्यांचा पटका. नक्कीच थोडासा मागडा ठरणाऱ्या गोलंदाज. अद्यापी शेवटचे 2 चेंडू बाकी असतील षटकातले. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचे आहे. यावेळी मिस्टामिक स्ट्रोक हवेमध्ये चेंडू मिड ऑफ रिझन मध्ये सुरेख झेल टिपलाय. फलंदाज ज्याने चौकार लगावला, षटकार लगावला, तो नितेश बाद झालाय.
शेवटचा चेंडू असणाऱ्या रोहन स्ट्राईक एंड वरती आहे. नक्कीच या सामन्यातील पहिला चेंडू त्याच्या वाट्याला आलाय आणि तो देखील शेवटचा चेंडू. नक्कीच या चेंडूवरती त्याला तितकी जास्त धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या तिथे स्थिरावली आहे, 50 या धावसंख्येवरती स्थिरावली आहे आणि नक्कीच अर्धशतक सांघिक अर्धशतक जरी झालं असलं तरी ते क्रॉस करणं गरजेचं आहे, कारण शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या वाकवल्यात. पंचांचा बोट उंच. शेवटच्या चेंडूवरती 0 धावसंख्येवरती रोहन बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत 50 आणि खाणे आंबिवली संघासाठी जिंकण्यासाठी गरज असणार आहे 51 धावेची. येणारे 24 चेंडू आणि 51 धावेची गरज. तत्पूर्वी मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक ओमकार गुरव यांना विनंती करतो की आपण मायक्रोफोन वरती असे. मरियाई चषक 2020 मध्ये मी तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो. माझे साथी समालोचक विशाल सोनावणे, त्यानंतर पॅडी सर, या दोघांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. खाणे आंबिवली विपक्ष नारपोली ही लढत मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या फेरीचा दुसरा सामना. टार्गेट आहे ते खाणे आंबिवली संघाला 24 चेंडू मध्ये 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. सलामीची जोडी अनिरुद्ध आणि भावेश ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सजवा नारपोली टीम. सन्माननीय धनाजी टकले साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. खऱ्या अर्थानं क्रिकेटचे दर्दी आहेत धनाजी टकले आणि स्वतः खेळाडू सुद्धा आहेत. भातांच्या टुर्नामेंटमध्ये भातांच्या टुर्नामेंटमध्ये जांभिवली आणि पेट टीम असा सामना झाला होता. शेवटच्या 2 चेंडूवरती 8 धावांची करत असताना 2 चेंडूवरती 2 चौकार खऱ्या अर्थानं त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले होते आणि तो सामना जांभिवली संघाने जिंकला होता. जांभिवली संघाची पहिली नाईट मॅच, म्हणजे ज्या वेळेला जांभिवली संघाने क्रिकेटला स्टार्ट केली, सुरुवात केलं, त्या टायमाला खऱ्या अर्थानं त्यांनी 2 चेंडूवरती 2 चौकार पेट टीमच्या विरोधामध्ये लगावले होते. ते धनाजी टकले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजक आपली वाट पाहत आहेत. सामना मैदानावरती चालू आहे. खाणे आंबिवली विपक्ष नारपोली. नरेंद्र मस्करचा आपण तडाखा बघितला. फार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज भावेश खाणे, आजचा बर्थडे बॉय. त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. नॉन स्ट्रायकर एंड वरती तो उभा आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे अनिरुद्ध खाणे, अनिरुद्ध सोनावणे फलंदाज उभा आहे. स्ट्रायकर एंड वरती ऑलराऊंडरची भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय पार पडली जाते. गोलंदाजी करत असताना फार चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, सटीक लाईन आणि लेथनी यांनी गोलंदाजी केली. आता बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरलाय. नॉन स्ट्रायकर एंड वरती आजचा बर्थडे बॉय. पंचांचा येतोय सामना चालू होण्याचा इशारा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नारपोली संघाचा. स्ट्रायकर गोलंदाज दिनेश पहिला गोलंदाज
पंचांच्या उजव्या यष्टीकडून गोलंदाजीचा मारा करण्यासाठी तयार. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज अनिरुद्ध. पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे नाकाम ठरवलं गेलं. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा इरादा खऱ्या अर्थानं खाने अँबिलो टीमच्या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न अनिरुद्धच्या माध्यमातून झाला, परंतु खेळपट्टीवरती पहिला चेंडू पडला जातोय तो निर्धाव. या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळता चेंडू पाहायला मिळाला. खांद्याच्या लेवलची गोलंदाजी. दुसरा चेंडू सुद्धा खेळपट्टीवर निर्धाव पडतोय. गोलंदाज दिनेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. दिनेशचा पुढचा चेंडू. सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवून देणारा फटका. दोन चेंडूवरती खऱ्या अर्थानं एकही धाव आली नव्हती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. या चौकाराच्या साह्यानं खाने अँबिलो टीमचा श्री गणेशा होतोय. धावफलकावरती धावा लागल्यात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. निलेश कोंडिलकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3 दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांना सुद्धा मर्याई क्रिकेट संघ जांभिवली यांच्या माध्यमातून आपण धन्यवाद देऊया. त्यांना विनंती असेल तर आपण आला असाल तर आपण व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती येतोय चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते ते अनिरुद्ध सोनावणेच्या माध्यमातून. जबरदस्त फटका, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ संपला. बिनबाद 9 ही स्थिती मैदानावरती आपण पाहतोय खाने अँबिलो टीमची. खाने अँबिलो विपक्ष नारपोली दोन्ही संघ एकाच विभागातले. एकमेकांना खेळ दोन्ही संघांचा माहिती आहे. कोणता खेळाडू कोणत्या रिदमने खेळतो, कोणती गोलंदाज कशी बॉलिंग करतो, हे दोन्ही संघांच्या खेळाडूंना माहिती आहे. आणि या चेंडूवर सुद्धा येतोय चौकार. चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. खाने अँबिलो टीमच्या फलंदाजांकडून बड्डे बॉयने लगावलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 ही स्थिती खाने अँबिलो टीमची पाहायला मिळते मैदानावरती. बिनबाद ही महत्वाची सुरुवात आहे. खऱ्या अर्थानं एकही विकेट गेलेली नाहीये. एकावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू 51 धावा. 51 धावा 24 चेंडू. अजूनही काही बिघडलेलं नाहीये, काही घडलेलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक होतं, पाबंदीचं षटक होतं. पाबंदीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं होतं गरजेचं होतं आणि तितक्या धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गरज असणार ती 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. निलेश कोंडिलकर यांच्याकडून आजच्या 3 दिवसामध्ये पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंकची सोय गणेश नाथा कोंडिलकर यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं थंड्याची म्हणजे कोल्ड्रिंकची सोय करण्यात आली आहे. त्या सर्व खऱ्या अर्थाने या दात्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून धन्यवाद देऊया. 4 चेंडूचा खेळ संपला. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 13. 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक मैदानावरती चालू आहे. स्वतः संघाचा कर्णधार नरेंद्र मस्करा गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मेन पंच या स्पर्धेचे मुख्य आयोजक राहुल कोंडिलकर. स्क्वेअर लेग पंच खऱ्या अर्थानं कालच्या पूर्ण दिवसामध्ये ज्यांनी पंचांची भूमिका अगदी योग्य रीतीने पार पडली ते विशाल पाटील स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळतात. या सर्व आयोजकांना आपण धन्यवाद देऊया. तन मन धन अशी सर्वोत्तपरी मदत आपल्याकडून कसं 100% या स्पर्धेसाठी देता येईल आणि स्पर्धा कशी चांगली होईल हे काम खऱ्या अर्थानं करतात ते जांभिवलीकर. सर्वांना आपण धन्यवाद देऊया. फार चांगली स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते. आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये चालू असलेला हा मैदानावरती दुसरा सामना खाने अँबिलो विपक्ष नारपोली
दुसरं षटक नरेंद्र मस्करचं. गोलंदाज सन्माननीय सागर दिसले या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. चला पंच सामना चालू करायचा आहे. गोलंदाज सियार. नरेंद्र मस्करचा हा चेंडू. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी ताकदवान फटका. या चेंडूवरती सरळ चेंडू वाटचाल करेल. 6 धावसंख्येसाठी मारलेला दणदणीत षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 19 धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. जो प्रमुख गोलंदाज आहे नरेंद्र मस्कर, त्याच्यावरती आता आक्रमण चढवलं जातंय त्या अनिरुद्ध सोनावलेच्या माध्यमातून. परंतु जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभवाचा वापर. या चेंडूवरती थोडासा धीम्या गतीने चेंडू टाकला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात अनिरुद्ध सोनावलेच्या रूपात. पहिला हादरा बसतोय खाने आंबिवली टीमला. सन्माननीय पंढरीनाथ कोंडिलकर आणि बाळाजी कोंडिलकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय पंढरीनाथ कोंडिलकर आणि बाळाजी कोंडिलकर यांनी व्यासपीठावरती यावं. सामाजिक कार्यकर्ते बाळाजी कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं आजचा 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवसामध्ये बरेचसे पाहुणे मंडळी, बरेचसे खऱ्या अर्थानं पुरस्कार्थी या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट देताना आपण पाहणार आहोत. तर सर्व खऱ्या अर्थानं पाहुण्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मी धन्यवाद देतो. सलामीला आता फलंदाज जो गेले होते त्यातली सलामीची जोडी मात्र फोडण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाज षटकाराचा मार खाल्ल्यानंतर नरेंद्र मस्कर या गोलंदाजाला नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे फलंदाज भावेश आणि स्ट्रायकर एंडवरती नौका फलंदाज एकनाथ खाने. एकनाथ खाने स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. अनिरुद्धने चांगला षटकार लगावला, त्यानंतर त्याला तर मैदान सोडावं लागलं. एकनाथ खानेला आता स्वतःच्या खांद्यावरती या सामन्याची जबाबदारी घेणे गरजेचं आहे. या सामन्यामध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आता समीकरण बदललं जात आहे. 15 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. 15 चेंडू 32 धावसंख्येची गरज. सामना आणि थोडासा आता लांबवर होत चाललाय. चेंडू आणि धावांमधलं अंतर तर वाढत चाललंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु त्या गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळतोय. परंतु अगदी सीमारेषेला चिटकून या चेंडूवरती झेल पकडला गेला आणि फलंदाज एकनाथ कानेला गेल्या पावली माघारी यावं लागतंय. या चेंडूवरती मिळते ती मोठी सफलता. लगातार 2 हादरे बसलेत. खाने आंबिवली टीमला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती नरेंद्र मस्कर या गोलंदाजाची अनुभवाची शिजोरी खऱ्या अर्थाने या गोलंदाजाच्या पाठीवरती आहे. पहिल्या चेंडूवरती अनिरुद्धनं लगावला होता षटकार आणि त्यानंतर 2 चेंडूवरती 2 मिळतात त्या विकेट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं षटक मैदानावरती प्रोग्रेसवर चालू आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 फलंदाज या गोलंदाजाने बाद केलेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय घडणार काय बिघडणार हे सांगणं फार कठीण. समीकरण बदललं जात आहे. 32 धावसंख्येची गरज आहे 14 चेंडू मध्ये. 14 चेंडू 32 धावा. 32 धावा 14 चेंडू. स्ट्रायकर एंडवरती उभा आहे फलंदाज भावेश. भावेश स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. सलामीला हा गेलेला फलंदाज. मोठे फटके मारण्याची क्षमता, मोठे फटके मारण्याची कुवत या खेळाडूमध्ये आहे. परंतु या चेंडूला आता सन्मानपूर्वक हाताळलं जातंय. थोडीशी चुकी खऱ्या अर्थानं केली ती क्षेत्ररक्षकांनी आणि त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय. 4 धावसंख्येसाठी आलेला हा चौकार. गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतोय. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर 3 चेंडूवरती फार चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती नरेंद्र याची. परंतु त्यानंतर आता थोडंसं क्षेत्ररक्षण लूज होताना पाहायला मिळतंय. ढिलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. भावेश चांगली बॅटिंग करतोय. सलामीला आलेला खेळाडू मैदानावरती तग धरून उभा आहे. नरेंद्र मस्करच्या या चेंडूवरती सुद्धा जबरदस्त फटका. सरळ चेंडू जातोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक आता झपाट्याने वाढ घेतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे आता 12 चेंडू आणि गरज असणार 22 धावसंख्येची.
येणारे 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज. सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहतोय भावेश चांगली बॅटिंग करतोय. एका चौकारानिशी एका षटकारानिशी तो वैयक्तिक खेळतोय. आपण पाहतोय की 14 या धावसंख्येवरती म्हणजे चांगली बॅटिंग मैदानावरती चालू आहे ती खाणे आंबेली टीमची. 12 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. बावीस धावा 12 चेंडू. चला सामना चालू करायचा आहे. हॅलो हॅलो चला सामना चालू करायचा आहे. हा ओंकार बघू या ठिकाणी कमिटी आता काय निर्णय घेते. आज चेंडू खऱ्या अर्थानं डेट घोषित करावं लागेल कारण या ठिकाणी बॉल खराब झालाय. कमिटीचा निर्णय आपला कळवा जयदास. डेड बॉल आहे ना, डेड बॉल आहे नक्कीच. आपण बघतो ह्या चेंडूवरती फटका अतिशय सुरेख होता आणि दोन्ही संघासाठी हा चेंडू इतका एवढा निर्णायक होता ओंकार. त्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या आणि कदाचित विकेट जर असता तर कदाचित या ठिकाणी मात्र तो चेंडू आपल्याला बदलावाच लागला असता. मात्र बघू या ठिकाणी पंच कमिटी अतिशय स्ट्रॉंग आहे आणि आज आपण पाहिलं असेल खाण्याबुली संघ या मैदानावरती खेळतोय आणि आजचे बर्थडे बॉय खऱ्या तर आपण भावेशाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्यांनी संघाला काहीतरी दिलं पाहिजे संघाने त्यांच्यासाठी. मात्र आज भावेश संघासाठी देत आहेत म्हणजे त्यांच्याकडून हा डबल धमाका आहे. बघूया आतापर्यंत संघाला सावरलाय एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेत. अजून जर विचार केला 22 षटकाराचा डिसिजन तर आपण येणं गरजेचं आहे. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. एक चांगली आगली वेगळी ही स्पर्धा. आणि या चेंडूवरती आपण बघतोय नशिबाची साथ मिळते. थोडासा खराब क्षेत्ररक्षण सिंगल.
सिंगल आली. 24 धावा फलकावरती लागलेत. 24 धावा कंप्लीट झालेत. बघू अजून येणार 2 षटकं बाकी असतील. आता गरज आहे 12 चेंडू आणि 27 धाब्यांची. साथीसभाचे ओमकार गुरव आमच्या सभेत जोडलेत. ओमकार, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. नारपोली विपक्ष आपण पाहतो की खाणे आंबिवली या 2 संघादरम्यान मैदानावरती लढत चालू आहे. 12 चेंडू मध्ये 27 धावा जास्ती नाहीत पॅडी सर, आणि 12 चेंडू मध्ये 27 धावा कमी सुद्धा नाहीये. काय घडणार काय बिघडणार हे सांगणं फार कठीण. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. मैदानावरती आतापर्यंत पारड जड आहे ते नारपोली टीमचं. हा नक्कीच ओमकार, आपलं म्हणणं असतंय. आपण नेहमीच म्हणतो ना, जर तर शिवाय क्रिकेट ना, आणि क्रिकेट शिवाय जर तर नाही. अनिश्चिततेने भरल्याचा क्रिकेटचा खेळ आपण नेहमीच पाहत असतो. अशा वेळेस मात्र 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आपण बघतो नारपोली संघाकडून मोरे या ठिकाणी आपण भावेश मोरे आणि स्ट्रायकर यांना भावेश खाणे. हा सुरेख चेंडू ब्लॉक हॉलमध्ये बॅक टू बॉलर फॉलो थ्रू मध्ये आणण्याचा नक्की प्रयत्न होता. एक सिंगल आले कार्पेटच्या साहाय्यानं. सिंगलच्या बरोबरीनं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा आता बदल पाहायला मिळत आहेत. 25 धावा आता गरज असणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धावांची. ओमकार, स्ट्रायकर एंडला आता फलंदाज उभा आहे सूरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज भावेश मोरे. हा चेंडू ब्लॉक कॉलचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. थोडासा फुलर लेन पडीचा चेंडू होता. या चेंडूवरती कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु यष्टीरक्षक चुकतोय आणि या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. स्ट्राईक आता रोटेट होते. स्ट्रायकर एंड वरती आता उभा आहे फलंदाज भावेश. हा नक्कीच. आणि ओमकार, आता नारपोली संघात भावेशला गेलाय. भावेची विकेट आता महत्वाची ठरली आहे. भावेला नक्कीच टार्गेट केलं असेल. मात्र सिंगल आली आहे. धोक्याची धाव होती, मात्र चांगलं कॉलिंग झालं. आज सिंगल आली आहे. आता गरज असणार आहे ती 25 धावांची. स्ट्रायकर एंड वरती भावेश उभा आहे. तिथे बॅट मध्ये क्षमता आहे पॅडी सर मोठे फटके मारण्याची. सलामीला आलेला हा फलंदाज मैदानावरती अजूनही तग धरून उभा आहे. कुठल्याही क्षणी सामना करायला वळवण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे. आणि तो आता स्ट्रायकर एंड वरती पाहतोय आपण. 2 धावा आहेत त्याला मिळतात. त्या चेंडूवरती 2 धावसंख्येच्या मदतीनं धाव फलक थोडा पुढे जातोय. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. हा नक्कीच. आणि ओमकार, आपण बघतो ना, आज त्याचा दिवस आहे. आज खऱ्या अर्थानं बर्थडे आहेत. आज त्यांचा जन्मदिवस आहे. आज त्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस असेल. आणि मात्र या ठिकाणी आपल्या बॅटने उत्तर सर्व पाठीराखाना आणि या ठिकाणी या क्रिकेटच्या हाताना ते देत आहेत. एक चांगल्या स्थितीमध्ये आता घेऊन चालेत. 9 चेंडू 23 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं भावेश मात्र चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट राईटचा फटका लॉंगामध्ये चेंडू जातो. 1 धाव सिंगल आली आहे. बघा या षटकामध्ये कशी कमालीची गोलंदाजी केली भावेश मोरे यांच्या माध्यमातून. मोठे फटके आतापर्यंत पूर्णपणे वंचित ठेवलेत. मोठे फटके मारायची संधी देत नाहीत. प्रत्येक चेंडू ब्लॉकरमध्ये टाकत. लेफ्ट आर्मचा गोलंदाज नेहमी आपण पाहत असतो ना ओमकार, त्याला नॅचरल स्विंग नक्कीच प्राप्त होते आणि त्याची मदत आतापर्यंत मदत मिळाली आहे. आणि या आता 2 चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. निर्णायक 2 चेंडू आहेत. 8 चेंडू मध्ये 22 धाव संख्येची गरज होती. आता समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. ह्या चेंडूवरती षटकार आला तर नंतरच्या षटकामध्ये कुठेतरी सामना अगदी समस्थितीमध्ये पाहायला मिळेल. हा बघूया या ठिकाणी. आता मात्र नारपोली संघाचे पाठीराखे विचार करत असेल का याच्या चेंडूवरती चांगली कामगिरी झाली आहे पाहिजे. खाण्यावरील संघाचे पाठीराखे म्हणतात किंवा चौकार किंवा षटकार येणं गरजेचं. मात्र या चेंडूवरती आपण पाहूया पंचाचा 9 बॉलचा इशाराला भीमरचा हा चेंडू. 1 धाव मिळती आहे. फ्री हिटचा आता चेंडू नक्कीच पाहायला मिळणार. मात्र या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. आणि या 2 धावेच्या भरून सौरभ आमचे साथी गोंडले आम्हाला माहिती पुरवत आहेत की 32 धावा लागले धावफलक. आता 7 चेंडूमध्ये सांगतात का 19 धावेची गरज आहे. ते कान्याबी संघाला नारपोली संघाच्या विरोधात खेळत असताना. पॅडी सर या चेंडूवरती खऱ्या अर्थानं संधी निर्माण झाली होती खाणी आंबिवली टीमच्या फलंदाजावरती, परंतु या संधीचा उपयोग फायदा करून घेणं गरजेचं होतं. या चेंडूवरती एकच धाव. भावेश आपण नक्कीच ओमकार नेहमीच म्हणत असतो देव तारी त्याला कोण मारे. आज मात्र नशिबाची बरीचशी साथ मिळते आणि चांगली कामगिरी करून चांगल्या स्थितीमध्ये घेऊन चालले कान्याबी संघाला. यावेळेस आपण बघतोय 1च धाव आली आहे. स्ट्राईक रोटेशन होते. षटक संपलं जातोय. षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे आणि 3 षटकाच्या 6 चेंडूमध्ये 18 धावेची गरज. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे.
शेवटचं षटक आहे, शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 18 धाबा कशा रीती येणार आहे सांगणं फार कठीण. स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज उभा आहे. सूरज सलामीला गेलेला फलंदाज मैदानावरती तग धरून उभा आहे. त्या भावेशला मोठे फटके मारणं गरजेचं आहे, परंतु आता स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सूरज उभा आहे. तिसरा गोलंदाजी मार्कवर दीपेश, त्यानं चांगली गोलंदाजी केली, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलं आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. हॅलो, 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. त्या विरोधात खेळत असताना सामना अगदी समस्थितीमध्ये. पहिल्या 1-2 चेंडूवरती पॅडी सरज मोठे फटके आले, तर या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल ती खाणे आंबिवली टीम. परंतु आतापर्यंत या सामन्यामध्ये सरस पाहायला मिळतोय तो नारपोली संघ. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या चेंडूवरती मिळते ती विकेट. सूरज आता मैदानाच्या बाहेर जाईल. सूरजची खऱ्या अर्थानं मोठा फटका येणं गरजेचं होतं या चेंडूवरती, परंतु त्याला बाद व्हावं लागतंय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानावर जातोय. गणेश नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज भावेश सलामीला गेलेला आजचा बर्थडे बॉय. खऱ्या अर्थानं आजचा चांगला दिवस आहे, परंतु या चांगल्या दिवसामध्ये एखादं चांगलं काम करणं गरजेचं आहे. या संघाला विजयी करणं गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागतील, परंतु या चेंडूवरती चांगला फटका. फाईन लेग रिजन क्षेत्रामधून चेंडू वाटचाल करतोय. 1 धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज गेल्या पावली माघारी. गणेश बाद. ओमकार गणेश मोरेला मात्र परतावं लागतंय. संघाचे संगणक होते. फलंदाज मात्र भावेशनं मिळतोय या ठिकाणी आतापर्यंत आरलाय संघाला. एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेत. 14 वैयक्तिक धावसंख्येत आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 14 धावांची एक मॅरेथॉन खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र विजयश्री आता खेचूनच मैदानाच्या बाहेर त्यांना यायला लागेल, कारण का खऱ्या आता गरज आहे विजयासाठी. 4 चेंडू 17 धावांची. सामना दोन्ही संघाच्या बाजूने समतोल आहे. नवीन आलेले फलंदाज आपण बघतोय. हेमंत नवीन आलेले फलंदाज. हा सुरेख चेंडू पाहूया. स्ट्रेटचा फटका. नरेंद्र मस्कर प्रयत्न करतात, मात्र अपयश हाती येतोय. चौकार आला या चेंडूवरती. चौकाराच्या बरोबर आता संघाच्या धाव संख्येमध्ये आपण पाहिलं तर बदल झालेला आहे. 38 धावा. आता गरज असणाऱ्या विजयासाठी 3 चेंडू आणि 13 धावांची. पॅडिसर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं उच्च धावसंख्येचा उच्चांक गाठणारी धावसंख्या आपण बघितली वडगाव टंकाच्या बाजूने पाहायला मिळाली. या मैदानावरती धावा होत आहेत, परंतु चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. चेंडूची पारख करणं गरजेचं आहे. या चेंडूवरती मिळते ती विकेट आणि फलंदाज बाद होतोय तो अंतिम क्षणी भावेश. हा भावेशला आता मात्र परतावं लागतोय. यावेळेस मात्र कुठली चुकी क्षेत्ररक्षकाची नाही आहे. चेंडू अचूक टप्प्यावरती फेकला गेला. थोडासा लालच दाखवली, मात्र नरेंद्र मस्करनं त्याचा झेल पकडला आणि तब्बल आपण पाहिलं असेल 9 चेंडूमध्ये 18 धावांची एक पहारदार खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 13 धावांची. या स्पर्धेचा नियम आपण बघतोय कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी या धावा तुम्हाला जमवायच लागतील. आता स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समन आपण बघतोय ते हेमंत. चला लोधोली संघाचे संगणक आपण सुशांत ठाकूर समाज कक्षेत संपर्क साधायचा आहे. यावेळेस फ्री हिट आपण बघतो. यावेळेस हिट विकेटच्या स्वरूपाने फलंदाज हेमंत मात्र बाद झालेत. एक चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली. एखादा नो चेंडू, एखादा बीमर किंवा एखादा ओव्हर स्टेपचा नो चेंडू या सामन्यामध्ये कदाचित नशीब असेल तर मिळेल, परंतु 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. हा सामना बघितलं तर
औपचारिकता या सामन्याची बाकी आहे. जवळजवळ हा सामना खिशात घातलाय तो नारपोली टीमनं. लोधिवली टीमला विनंती असेल की आपण यानंतर आपला सामना आहे, दुसऱ्या फेरीची पहिली लढत, आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाजवळ यावं. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु बऱ्याचशा उशिरानं आलेला हा षटकार आणि या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली, हा सामना जिंकलाय तो नारपोली टीमनं. अभिनंदन नारपोली टीम. आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल आपले धन्यवाद खानेंबिली टीम. या स्पर्धेचा आपण पाहतोय सामनावीराचा पुरस्कार जातोय 7 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची बहारदार खेळी करणारा आणि गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 11 धावा खर्ची करून 1 विकेट घेणारा 2 विकेट घेणारा नरेंद्र मस्कर या सामन्याचा ठरतोय सामनावीराचा पुरस्कार. नरेंद्र मस्करला विनंती असेल की